बाळा मी दिवाळीच्या बाजारात चाललो, तुम्हाला काय आणायचं आहे? बर बर आणतो बाळा. हो लेखीला आणतो, मला काय आणतो ना आनंदार. बर आणतो तुला. कसले आणतो? कसले आणतो? आणतो माय लेकीलाच आणताव का, मला काय आणताव का नाही? अगं त्या दोघीला आणतो, तुला आणत नाही आम्ही. तुला पण आणतो, तू माझी हक्काची बायको आहे. बर बर आणा मला पण. थांब, तुझ्याकडे असून नसो ते कमी जास्तला आनंद पैसे धर. व्यवस्थित बाजार करून सामान जा. चला अतिवृष्टीचे पैसे आले असतील, काढावं पैसे करावं दिवाळी दंडनी. चला बोला साहेब. ते अतिवृष्टीचे पैसे आले तर काय बँक कोणती तुमची? महाराष्ट्र बँक. महाराष्ट्र बँक लावा. काढा. आलं नाही ते पैसे तुमचं? आलं नंतर नाही काय लागलो काय ह्या पैशावर बसलाय. दिवाळी झाली वेळ ना. पुरीनं तर ड्रेस सांगितलाय, काय करावं काय करावं. लेखीला आणतो, मला काय आणतो ना आनंदार. नाही ना, पण काय तर आणायला सांगितलंय, काय करावं काय कळलं. चला आता इथनं काय तर केल्याशिवाय पर्याय नाही. काय करावं काय कळणार. बहुतेक इथं लॅबरोटरी आहे, आता दुसरा इलाज नाही. काय तर बहुतेक रक्त ऐकल्याशिवाय मला वाटतं पर्याय नाही. चला आता काय तर केल्याशिवाय भाग नाही. रक्त ऐकाव आणि आपली दिवाळी साजरी करा. आपला रक्ताचा रिपोर्ट आला का? हो आलाय की. आला. होय सर. आनंद कशासाठी आला? कशासाठी काय की लय टेन्शन मध्ये होता, ब्लड दिलंय आणि पैसे घेऊन गेला. परीचा ड्रेस 2 साड्या चांगल्या दाखवाय. हे दाखव रे ना. हे नको, हे लय भारी आहे. हे 2 द्या फिक्स. ही 2 काय? हे ड्रेस दाखवा परीचा, छान आहे तेवढा. ती नाही हो, खालचा खालचा. हा ती. हा छान आहे, हाच द्या. ए बाळा ये बाय, कपडे आणले तुला. सवरणार काय हो? पाणी आण ग जरा. हा आणखी पाणी दिली. लय दम लाव तुम्ही. मग काय पाऊस लागला होता त्यामुळे दम झाला माझा. गाडी अडका राहिली होती. त्या पाणी गुरांना वैरण ती पाणी पाचती वैरण टाकशी.
काय वहिनी दिवाळीची काय खरेदी केली का नाही? अहो भाऊजी आमच्या ह्यांनी लय साड्या पुरीला 2-3 ड्रेस 3.5-4 आणले त्या लय भारी आमची खरेदी झाली या. मग काय तुमची खरेदी आपली दिवाळी जोरात चालू आहे लय म्हणायचं. भारी दिवाळी चालू आहे आमची. झाली लय भारी दिवाळी झाली. कशी काय झालं? अहो वहिनी तुम्हाला काय माहितीये का? काय? अहो मी आमच्या वडिलांचा रक्ताचा रिपोर्ट आणायला गेलतो तर तिथं मी विचारलं त्या सरांना तर ते सर म्हणलं की बाबा त्या आनंदानं रक्त विकलंय. विचारल्यानंतर मग मी तिथं चौकशी केल्यानंतर तसं म्हणल्यानंतर मग म्हणलं आता ह्याने 100% मला कल्पना मिळाली की बाबा ह्यानं बाजार आता 100% ते रक्त विकूनच केला असं. म्हणूनच तुम्ही बारी खरेदी केली. जातो आता वहिनी वैरण आणायची बोराला. आयला लय त्रास व्हायला लागला आता पुन्हा सांगा तर नाराज होती घरची पण. होय हो तुम्ही 1000-2000 रुपये नेलता आणि एवढे भारी भारी कपडे कसे काय आणले हो? चांगलं नाही ते अगं. चांगली आहे ते हो कपडे पण एवढं पैसे नव्हतं तुम्ही पैशाला काय केलं? का आवडली नाही ती तुला? चांगले ती आणि तुम्ही सारखं ते हाताला काय करता हो? सारखं म्हणजे हाताला काय झालं तुमच्या? कुठं काय झालं हात दुखायला लागलाय म्हणून धरलाय. कस काय दुखायला लागलं? ती भाऊजी सुद्धा म्हणलेला तुम्ही कुठं रक्त कुठं काय काय केलंय म्हणलं ते कपडे आणले ते चांगले काय. नाही ग तुम्ही सगळ्या जणांना खोटं बोलू शकता पण मला खोटं बोलू शकत नाही तुम्ही. बघा कधी खोटं बोललो तू? ठेवा पण माझ्या डोक्यावर हात. बघा हा की माझ्या डोक्यावर हात. आग करायला लागतंय ग आपल्या लेकरा बाळासाठी. काय करते मग दुसरं पैसे नव्हता अडका नव्हता घरात पण. आज ते जुने कपडे काय आपल्यासाठी नवीनच कपडे म्हणायचे ते जुनी घातले असते आम्ही साड्या ते नसतंय कपडे. ग अगं दिवाळी वर्षात नाही आता येते मग लेकराचा हट्ट पुरवायचा नाही तर आपल्याला. येते ना की आपलं बी दिवस आहो तसं कशाला करायचं. खरंच तुमच्यासारखा बाप लेक आणि नवरा मिळायला नशीबच लागतंय. खरंच देवा माझ्या नशिबात शेतकरी नवरा दिलाय. खरंच माझं लय चांगलं झालंय.